ठाण्यातून ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे। येऊर परिसरातील जुनी झाडं बाधित होणार आहेत। त्यामुळे ठाणेकर आक्रमक झालेले आहेत। बाधित झाडांचं पुनर्वसन करा अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे। ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्प, उन्नत महामार्ग, त्यानंतर आता मेट्रो रिंग रूट प्रकल्प हे येत आहेत। मेट्रो रिंग रूट प्रकल्पामध्ये ठाण्यातील विविध ठिकाणची झाडं बाधित होणार आहेत। ठाण्यातील येऊर जंगल परिसरालगत असलेल्या उपवन तलावाच्या परिसरात देखील मोठी जुनी झाडं बाधित होणार आहेत। याबाबत ठाणे पालिकेनं जी झाडं बाधित होणार आहेत त्यावरती नोटिसा चिटकवलेल्या आहेत। या झाडांचं योग्य पुनर्वसन करावं अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे। ठाण्यामध्ये इकॉलॉजिकली बायोडायव्हर्सिटीचा विचारच नाही केला जात आहे। आता तुम्ही बघू शकता जे काय ट्विन टनल बनला आहे त्यामध्ये जे काय एक्यू आहे 300च्या आसपास एक्यू आपला 15-20 वर्षाच्या पहिला होतं आणि आताही ते वाढत आहे। आणि टेम्परेचर बघायचं झालं तर 40+ टेम्परेचर हे रोजचं आहे। हे कंट्रोल करण्यासाठी पर्यावरण वाचला गेलाच पाहिजे। मला जे काय लोकल लीडर्स आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, जे पुढाकारी आहेत, त्यांना हे आव्हान असेल की तुम्ही आमच्यासाठी, हे सामान्य नागरिकांसाठी हे पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न करा। नाही अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, नेमकी किती झाडं ही बाधित होत आहेत? वृक्षप्रेमींनी विरोध केलेला आहे, पालिकेचं नेमकं म्हणणं काय? जगदीश, याआधी देखील अशाच प्रकारचे झाडांची कत्तल जी आहे ते घोडबंदर मार्गाच्या कामाच्या मध्ये करण्यात आली होती। यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात विरोध नागरिकांकडून करण्यात आला होता। मात्र आता उन्नत महामार्ग असेल, त्याचप्रमाणे मेट्रो 4चा प्रकल्प असेल, त्याचप्रमाणे मेट्रो रिंग रोड जो आहे हा ठाण्यातून जाणार आहे आणि या ठाण्याच्या आसपासची जी काही रस्त्या लगतची जी काही झाडं आहेत त्याची कत्तल होताना पाहायला मिळते। मागील अनेक दिवसांपासून या संदर्भात आंदोलनं देखील झालेली आहेत आणि याचमुळे वृक्षप्रेमींनी अशी मागणी केलेली आहे की या जर झाडांची कत्तल न करता यांचं पुनर्वसन करावं। कारण आता जर संपूर्ण ठाण्याची परिस्थिती जर पाहिली तर 40 पेक्षा जास्त अंश जे तापमान आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे कुठेतरी आवाक्यात आणण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वृक्ष रोपण जे आहे ते महत्वाचं आहे। मात्र जे जुनी झाडं आहेत त्यांचीच कत्तल जर करत राहिलो तर अशाच प्रकारे हे जे तापमान आहे ते वाढत जाईल, अशा प्रकारची चिंता देखील वृक्षप्रेमींनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन या सगळ्याकडे कशा प्रकारे पाहते, या वृक्षांची पुनर्वसन करते का किंवा नवीन लागवड काय होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, ठीक आहे, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।